चला मित्रांनो, तर आपण आज बघणार आहोत. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पार्ट 2 मध्ये स्वर संधी बघितला आहे. आता आपण या व्हिडिओमध्ये व्यंजन संधी बघणार आहोत. व्यंजन संधीला झालं संधी असे सुद्धा म्हणतात. तर मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये बोलली होती की व्यंजन संधी म्हणजे नेमकं काय असतं, व्यंजन संधीची कशी ओळखावी. व्यंजन संधी कधी कधी पेपरमध्ये असं पण विचारतात की कुठली संधी आहे, स्वर संधी आहे का व्यंजन संधी आहे का विसर्ग संधी. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की स्वर संधी काय असते, व्यंजन संधी काय असते. तर मी तुम्हाला आता पण थोडक्यात सांगू इच्छिते की व्यंजन संधी म्हणजे काय. जर सपोज संधी म्हणजे काय, जोडणे किंवा जोडणे किंवा सांधणे म्हणजे संधी असतं. तर व्यंजन संधीचं कसं असतं, मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं होतं, शरद प्लस काल. म्हणजे ही कुठला प्रकार आहे, हा व्यंजन संधीचा प्रकार आहे. कारण इथं काय आलेलं आहे, व्यंजन आलेलं आहे. तर व्यंजन प्लस स्वर किंवा व्यंजन आलं तर ती कुठली संधी असते, व्यंजन संधी असते. स्वर प्लस व्यंजन. आणि सपोज जर इथं दुसऱ्या हा जो पहिला शब्द आहे त्याच्यामध्ये जो लास्टचं अक्षर असतं ते जर स्वर आलं तर ती स्वर संधी. इथं जर व्यंजन आलं तर ते व्यंजन संधी. आणि इथं जर विसर्ग आला ती म्हणजे विसर्ग संधी. हे असे प्रकार असतात. तर आपण व्यंजन संधीचे ह्या व्हिडिओमध्ये प्रकार बघणार आहोत. व्यंजन संधीचे किती प्रकार आहेत, 8 प्रकार आहेत. पहिलं म्हणजे प्रथम व्यंजन संधी, तृतीय व्यंजन संधी, अनुनासिकी व्यंजन संधी, नंतर त म छ न र ची संधी. असे हे 8 प्रकार आहेत. तर आपण एक एक प्रकार बघूया. याच्या पूर्वी तुम्हाला माहिती पाहिजे की मृदू व्यंजन म्हणजे काय, कठोर व्यंजने म्हणजे काय, अनुनासिके म्हणजे काय, हे सगळं तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही प्लेलिस्ट मध्ये जाऊन पहिला जो व्हिडिओ आहे तो बघू शकतात. कठोर म्हणजे कुठले व्यंजने असतात, मृदू मध्ये कुठले व्यंजने असतात, त्याच्यात सगळं दिलेलं आहे डिटेलमध्ये. तुम्ही पहिले तो व्हिडिओ, अवर्गीय व्यंजने माहिती पाहिजे, स्पर्श व्यंजने माहिती पाहिजे, ते सगळे प्रकार तुम्हाला माहिती पाहिजे. तर त्यासाठी तुम्ही प्लेलिस्ट मध्ये जाऊन पहिला व्हिडिओ पाहू शकता. तर आता आपण व्यंजन संधीचे प्रकार आहेत 8. तर त्यांचं मी इथे शॉर्ट मध्ये दिलेलं आहे, ते तुम्हाला खूप उपयुक्त असेल. शॉर्ट मध्ये दिलेलं आहे सगळं काही. आता आपण 1 बाय 1 बघू. तुम्हाला आता हे थोडक्यात समजणार नाही कुठं काय आहे. तर आता आपण पहिलं म्हणजे प्रथम व्यंजन संधी. त्याच्या आधी आपण जी पण वर्णमाला आहे ती लिहून घेऊ. तर वर्णमाला म्हणजे क, ख, ते तुम्हाला लागतील त्याच्यामुळे आपण हे साईडला लिहून घेऊ. क, ख, ग, निय, त्याच्यानंतर च, क, च, ट, त, प. हा क, च, ट, त, प. याच काय, च, छ, ज, झ, त्याच्यानंतर निय, ट, ठ. तुम्ही कधी पण जर क्रम लिहत असणार तर असाच क्रम लिहायचा. त्याच्यानंतर तुम्हाला खूप हे इझी असेल. त, थ, द, ध, त्याच्यानंतर येतो न, त्याच्यानंतर काय येतं प, फ, प, फ, ब, भ, म. आणि त्याच्यानंतर आपण ए, र, ल, व येतं, य, र, ल, व, त्याच्यानंतर श, 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 स आणि हळ. असे किती इथे 34 आपले व्यंजन आहेत. आणि त्याच्यानंतर श आणि न्य हे संयुक्त व्यंजन आहेत. तर आता आपण बघूया. आपल्याला माहिती पाहिजे कठोर व्यंजने काय, मृदू व्यंजने काय, अनुनासिके काय. तर मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगते. कठोर व्यंजने कुठले कुठले आहेत. कठोर व्यंजने जेवढा हा एवढा जो टप्पा दिसतोय, हे हे कुठले आहेत कठोर व्यंजने, हे 10. आणि हे जे 3 आहेत हे आहेत कठोर व्यंजने. आणि त्याच्यानंतर बाकीचे जे जेवढे आहेत तेवढे काय आहेत, मृदू व्यंजने आहेत. तर आपले 13 हे कठोर व्यंजने असतात. आणि जेवढे पण उरलेले 21 आहेत ते कुठले आहेत, आपले मृदू व्यंजन आहेत. आणि त्याच्यानंतर अनुनासिके हे 5 आहेत. इय, निय, न, न, म हे काय आहेत, 5 आहेत, ते अनुनासिके आहेत. तर आता आपण बघूया प्रथम व्यंजन संधी. प्रथम व्यंजन संधीमध्ये काय असतं, प्रथम व्यंजन संधीमध्ये आपण आधी बघूया काय काय येतं. प्रथम व्यंजन संधी म्हणजे जर कठोर किंवा जे मृदू वर्ण आहेत, कठोर किंवा मृदू वर्ण हे येत असतात. हे किती, जे अनुनासिकेशिवाय जेवढे पण येतात म्हणजे हे 20, हे स्टार्टिंगचे जे एवढे आहेत, हे 5, 5, 5, 5, हे जेवढे 20 आहेत एवढे. त्यांच्या पुढे जर सपोज त्यांच्या पुढे जर कठोर व्यंजन आलं, कुठलं तरी कठोर व्यंजन आले, मी बोलली कठोर व्यंजने किती आहेत, 13 आहेत. हे 10 आणि हे 3, जेवढे बी हे कठोर व्यंजने आले 13 पैकी, ती म्हणजे प्रथम व्यंजन संधी असते. तिला प्रथम व्यंजन संधीलाच श्वास अल्पप्राण संधी असे सुद्धा म्हणतात. श्वास अल्पप्राण संधी असे सुद्धा म्हणतात. आणि याचं जो होणारं राहतं, जो शब्द नवीन तयार होतो तो कसा होतो, जर सपोज हा कठोर आणि मृदू वर्णापैकी, ह्या 20 पैकी कुठला तरी पहिला वर्ण असतो आणि जो दुसरा वर्ण असतो तो कुठला असतो, कठोर व्यंजने असतात, जे पण हे 13 आहेत ते. तर यांचं काय होतं, जर सपोज मी तुम्हाला एक्झाम्पल देईल, पण जो पण आपला पहिला हा कचटतपचा वर्ग आहे तो येतो, क, च, ट, त, प हा येतो, कचटतप येतो. आणि त्याच्या पुढे कुठलं पण जे पण हे कठोर व्यंजन असतं ते जसेच्या तसं येतं. हे आपला हा नवीन शब्द अशा प्रकारे तयार होतो प्रथम व्यंजन संधीमध्ये. तर आपण काही त्याचे एक्झाम्पल बघूया. त्याचं
काही आपण एक्झाम्पल बघूया. तर लेट मी चेंज द कलर. सर आपण काय प्रथम व्यंजन संधीमध्ये आहोत. तर प्रथम व्यंजन संधीमध्ये मी तुम्हाला सांगितलं कठोर किंवा मृदू व्यंजन असतात ते 20 पैकी, आणि त्याच्यानंतर कठोर व्यंजन जे 13 आले तो आपला असतो प्रथम व्यंजन संधी. तर आपण काही उदाहरणे बघूया. तर पहिलं उदाहरण सपोज शरद प्लस काल. मी कालपासून शरद प्लस काल, तर याच्यावरती कसं होईल आपण ते बघूया. तर इथं काय आहे, हा काय द आहे, द आणि क आहे. द बघा, द कुठं येतो, आपला इथं येतो, कठोर किंवा मृदू व्यंजन मधलाच आहे हा. तर द प्लस काय आला, द प्लस आला क. ओके, द प्लस क आला. तर हा द कुठल्या, द आता इथं बघायचं, द कोणत्या याच्यामध्ये येतोय, ट च्या वर्गामध्ये येतोय. हा क चा वर्ग आहे, हा च चा वर्ग आहे, हा ट चा वर्ग आहे, हा त चा वर्ग आहे, हा प चा वर्ग आहे. मग हा द कोणत्या वर्गामध्ये येतोय, त येतोय. तर मग त्याचं काय होईल, त्याचा जो शब्द तयार होईल तो काय होईल, द तयार होईल, त तयार होईल. तर मग हा शब्द जो नवीन शब्द येणार येईल तो कसा येईल, शर जशाच्या तसं येईल. त्याच्यानंतर हा त येईल, त, आणि त्याच्या पुढे हा जशाच्या तसा काल शब्द येईल, शरत काल. काय शब्द तयार होईल नवीन, शरत काल. त्याच्यानंतर अजून आपण त्याच्यावरती उदाहरण बघूया. फक्त तुम्हाला काय तयार बघायचं आहे, सपोज ड आला तर त्याचा वर्ग कुठला आहे, तर ट येईल तिथं. सपोज आता आपण दुसरं उदाहरण बघूया. हे पहिलं होतं प्रथम व्यंजन संधीचं, दुसरं 3 उदाहरणं बघूया आपण. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण आहे वाघ प्लस प्रचार. वाघ प्लस प्रचार हा शब्द आहे. तर आता याचं कसं आहे, इथं काय आलाय तुमचा ग आलाय. तर ग प्लस काय आलाय, प आलाय. ग प्लस काय आलाय, प आलाय. तर प कुठल्या प्रवर्गामध्ये येतो, ग कोणत्या याच्यामध्ये येतो, ग ग ग हा क च्या वर्गामध्ये येतो. तर तुमचा काय शब्द तयार होईल, क. हा तुमचा क हा मूळ शब्द असेल, आणि त्याच्यानंतर जशाच्या तसं हे कठोर व्यंजन येईल. तर मग काय शब्द तयार होईल, जो येणारा शब्द आहे तो कसा तयार होईल, वा जशाच्या तसं. त्याच्यानंतर इथं ग च्या जागेवर कुठला शब्द येणार आहे, क, आणि त्याच्यानंतर कठोर व्यंजन जशाच्या तसं. म्हणजे काय शब्द तयार होईल, वाक्यप्रचार. काय शब्द तयार होईल, वाक्यप्रचार. हा तुमचा क आलेला. त्याच्यानंतर आपण अजून तिसरं एखादं उदाहरण बघूया, त्याच्याने तुम्हाला सगळ्या आयडिया क्लिअर होतील. सपोज आपलं उदाहरण आहे पश्चात प्लस ताप. हा तुमचा शब्द आहे. याचा आपल्याला नवीन शब्द तयार करायचा आहे. तर इथं काय आलाय, त आलाय. त प्लस दुसरा पण तच आहे, पण आता तच्या जागेवरती बघू, त कुठं येतो, हा त आहे. तचा डिरेक्टली वर्ग आहे म्हणून तो काय येईल, तच येईल. ओके, तचा वर्गामध्ये त स्टार्टिंगला येतो तर तच येईल. तर त्याचा आता शब्द कसा तयार होईल आपण बघूया. तर मी कलर चेंज करते. तो पच्छा मी बोलली तर काय येईल, त्याच्या जागेवर त येईल, म्हणून पश्चाताप असा शब्द तयार होईल, पश्चाताप. अशा प्रकारे त्याची काय होईल, संधी होईल. तर आपण प्रथम व्यंजन संधी बघितली. आता आपण पुढची संधी बघूया, ती म्हणजे तृतीय व्यंजन संधी. तर आपण तृतीय व्यंजन संधीमध्ये काय असतं, तृतीय व्यंजन संधीमध्ये जे पण कठोर व्यंजन आहेत, मी तुम्हाला बोलली कठोर व्यंजने जे पण आहेत, त्यांच्यानंतर जर कठोर व्यंजन जेवढे पण 10 आहेत, 13 आहेत ते, पण जेवढे पण हे 10 येतात एवढे 10, त्यांच्यानंतर जर मृदू व्यंजने आली, अनुनासिके खेरीज, अनुनासिके सोडून जर मृदू व्यंजने आली, एकूण टोटल किती मृदू व्यंजने, 21 आहेत. 21 किती आहेत मृदू व्यंजन आहेत, पण त्यांच्यामधून जर अनुनासिके काढले, म्हणजे 5 अनुनासिके काढले, तर किती उरले, 16. सो मृदू व्यंजने 16. तर कठोर व्यंजने 10 बोलली मी. 10 कुठले, जेवढे पण हे कचट तप एवढे हे 10 कठोर व्यंजने आणि प्लस हे मृदू व्यंजने अनुनासिके खेरीज. तर असं जर असेल तर ती आपली असते तृतीय व्यंजन संधी असते. कुठली, तृतीय व्यंजन संधी. तर आता आपण त्याचं बघूया की तृतीय व्यंजन संधीमध्ये कसं येतं, ग नंतर आपला ग नंतर येतो ज, द आणि ब. म्हणजे जो पण याला काय म्हणतो आपण, कधी कधी याला नाद अल्पप्राण संधी असे सुद्धा म्हणतात. तर हा ग, ज, ड, द, प हा त्याच्यामध्ये त्याचा म्हणजे जेव्हा बदल होतो तेव्हा कसं होतं, कठोर व्यंजने जर 10 पैकी कुठले पण आलं किंवा मृदू व्यंजन आलं, त्याच्यानंतर त्याचा ग घेतो आपण. जर त्या लाईन मध्ये असेल तर ग चा वर्ग घेतो, जच्या लाईन मध्ये असेल तर ज घेतो पहिला शब्द, नंतर ड घेतो, द घेतो, ब घेतो, आणि त्याच्या पुढे जशीच्या तसं आपण मृदू व्यंजन घेतो. मला प्रथम व्यंजन संधीमध्ये आपण काय केलं होतं, कचट पचा वर्ग घेतला होता. हे जर क च्या वर्गामधला कुठला पण शब्द आला तर आपण त्याच्या जागेवर क घ्यायचो. तर इथं जर कठोर व्यंजने जर ग च्या ग्रुपमधला आला तर आपण ग घेऊ, ज च्या ग्रुपमध्ये आला तर ज घेऊ. तर मी तुम्हाला काही एक्झाम्पल देते, त्याच्यामधून तुम्हाला अजून क्लिअर आयडिया येईल. तर सपोज आपलं उदाहरण आहे, पहिलं उदाहरण सपोज आपलं एक्झाम्पल आहे
अप वाघ प्लस विहार, वाघ प्लस विहार हा शब्द आहे. तर इथं काय आहे, क आपला काय आहे, कठोर व्यंजन आहे बरोबर. तर क प्लस काय आलेला आहे, क प्लस व आलेला आहे. हा काय मृदू व्यंजन आहे, क प्लस व. तर याचं काय होईल, क कुठल्या वर्गामध्ये येतं, क कुठं येतं, क ग मध्ये येतं. तर त्याचं काय होईल, कचं काय होऊन जाईल, ग होऊन जाईल. नवीन शब्द काय येईल, ग येईल. तर आता आपण नवीन शब्द बघूया कसा येईल. नवीन शब्द काय येईल, वा, त्याच्या जागेवर काय येईल, ग, वा ग. ओके. त्याच्यानंतर हा वी जशाच्या तसा येईल, त्याला पहिली विलांटी म्हणून वागी वि हार, हार जशाच्या तसा शब्द येईल, असं येईल. ते काय येईल, वाघवी हार असा तो नवीन शब्द तयार होईल. त्याच्यानंतर आपण पुढचं उदाहरण बघू. पुढचं उदाहरण हे षड प्लस रस, षट प्लस रस हा शब्द आहे. तर याचं पुढचं कसं शब्द तयार होईल ते आपण बघूया पटकन. तर ट आहे, ट प्लस र. ओके, ट प्लस र. आता टचं बघायचं, ट कुठल्या याच्यामध्ये येतोय, ड च्या वर्गामध्ये येतोय. तर तिथं काय येईल, ढ शब्द. नवीन जो शब्द येईल तो काय येईल, ढ येईल. तर आता आपण नवीन शब्द तयार करूया. कसं येईल, श जशाच्या तसा येईल, त्याच्या टच्या जागेवर काय येणार आहे, ड येणार आहे. त्याच्या जागेवर ड आणि ड असंच लिहावं लागेल आपल्याला. आणि त्याच्या पुढे कसं जशाच्या तसा रस शब्द येईल, म्हणजे षड रस शब्द तयार होईल, षड रस. आणि कधी कधी आपण याला असेही लिहू शकतो, षड्रस असं पण आपण लिहू शकतो. त्याच्यानंतर आता आपण तिसरा उदाहरण बघूया याच्यातच. अप अप प्लस दिग प्लस दर्शन बघूया. दिग प्लस दर्शन याचं कसं तयार होईल ते बघूया. तर आता हा काय, क आहे, क प्लस द आलेला आहे. तर आता क कोणत्या वर्गामध्ये येतो, ग च्या वर्गामध्ये येतो. तर त्याच्याऐवजी ग शब्द नवीन येईल. तर आता आपण याचा नवीन शब्द तयार करूया. हा दी जशाच्या तसा येईल, त्याच्या ऐवजी काय येईल, ग, दी ग, दिग दिग्दर्शन येईल. कसा शब्द तयार होईल, नवीन दिग्दर्शन असा शब्द नवीन तयार होईल. आता आपण पुढची संधी बघूया. ही तृतीय व्यंजन संधी असते. कठोर व्यंजने जेवढे पण 10 आहेत त्याच्या नंतरचं मृदू व्यंजन आले तर त्याच्यापैकी ग, ज, ड, ब असा पहिला वर्ण येतो आणि त्याच्यानंतर मृदू वर्ण जशाच्या तसा येतो. त्याच्यानंतर आता आपण पुढची संधी बघूया, ती म्हणजे अनुनासिकी व्यंजन संधी. अनुनासिकी व्यंजन संधी म्हणजे अनुनासिकी किती आहेत, 5 आहेत. नि, न, न, म हे किती आहेत, 5 अनुनासिके. तर ह्याचा आपण हे बघूया की अनुनासिकी संधी कशी असते. तर सपोज जर कठोर किंवा मृदू व्यंजने, कठोर किंवा मृदू व्यंजने, जेवढे पण कठोर किंवा मृदू व्यंजने जे 20 आहेत, जे सुरुवातीचे एवढे जेवढे पण आहे, एवढा जेवढा हा भाग आहे कठोर किंवा मृदू व्यंजने, हे 10 आणि हे 10 हे 20. नंतर जर अनुनासिके आले तर ती कुठली संधी असते, अनुनासिके व्यंजन संधी असते. तर त्याचा आपण थोडक्यात बघूया. तर याचा बदल कसा होतो ते आपण पहिले जाणून घेऊ. बदल कसा होतो ते बघून घेऊ. अनुनासिके आल्यास बदल होण्यासाठी आपण काय होतं, जसेच्या तसं त्या लाईन मधलं अनुनासिक येतं आणि प्लस अनुनासिक, हे जे दुसरं अनुनासिक असतं ते जसेच्या तसं येतं. जेव्हा उदाहरण घेतलं जाईल तेव्हा तुम्हाला क्लिअर होईल. जे कठोर मृदू व्यंजने त्यांचं बघायचं, त्यांच्या लाईन मध्ये जे अनुनासिक येईल ते येईल आणि प्लस हे जशाच्या तसं जेवढं जे अनुनासिक आलेलं असेल ते येईल. तर आपण उदाहरण बघूया. सपोज उदाहरण आहे तुमचं वाघ प्लस मन आलं. उदाहरण फॉर एक्झाम्पल, वाघ प्लस मन, वाघ प्लस मन. आता आपल्याला याच्यापासून नवीन शब्द कसा तयार होईल ते बघूया. तर आपला हा क आहे, तर क च्या लाईन मध्ये कुठलं अनुनासिके असतं, क च्या लाईन मध्ये इ असतं बरोबर. आणि हा म तर अनुनासिके, म तर तुम्हाला माहितीच येते अनुनासिके. तर क आणि म त्यानंतर काय येईल इथं, आपला इ येईल. तर कसा शब्द तयार होईल, वाङ्मय, वाङ्मय, वाङ्मन असा नवीन शब्द तयार होईल. त्याच्यानंतर आपण अजून दुसरं उदाहरण बघूया. दुसरं उदाहरण सपोज तुमचं उदाहरण आहे वाघ प्लस मय. नाही, दुसरं घेऊया की त्याच्याने अजून क्लिअर होईल. सत प्लस मती हे दुसरं उदाहरण आहे. इथं काय आहे तुमचं, त आहे, त आणि इकडं काय आहे, मय.
त आणि म. हे पण अनुनासिक आहे म्हणून ही अनुनासिक आहे संधी. इथं अनुनासिक आहे आणि इथं कठोर व्यंजन आहे, कठोर आणि मृदू व्यंजन पैकी आलाय. तर आता तचं बघायचं. तचं काय आहे? त कुठल्या ह्याच्यात येतं? तच्या नंतर कुठलं मृदू व्यंजन येतं? न येतं. तच्या जागेवर काय येईल? इथं न येईल. तर आपण शब्द बनवूया आता. तच्या जागेवर न येणार येतं स जशाच्या तसा येईल, त्याच्यानंतर न येईल आणि हा म त्याला जॉईन होईल, सन्मती असा हा नवीन शब्द तयार होईल. सन्मती हा नवीन शब्द तयार होईल. आता आपण तिसरं उदाहरण बघूया. तिसरं उदाहरण बघूया. सत प्लस सगत प्लस नायक. सगत प्लस नायक. इथं पण त आलेला आहे. तर तच्या जागेवर काय येईल? न येईल. कारण न त्याच्या लाईन मध्येच तो अनुनासिक आहे. इथं तच्या जागेवर न येईल आणि हा न जशाचं तसं येईल. मग कसं तयार होईल? जगत प्लस नाथ आहे. काय आहे? जगत प्लस नाथ म्हणजे काय होईल तयार? जगन्नाथ शब्द नवीन तयार होईल. जगन्नाथ. त्याच्या जागेवर न आला, हा दुसरा आपला हा वाला जगन्नाथ असा हा नवीन शब्द तयार होईल. आता आपण अनुनासिक व्यंजन संधी बघितली. आता आपण पुढची संधी बघूया. पुढची संधी कुठली? मची व्यंजन संधी. मची व्यंजन संधीमध्ये आधी आपण त्याचं हे समजून घेऊ कसं मची व्यंजन संधी येत असते. तर मची व्यंजन संधी मची व्यंजन संधी खूप इझी असते. म नंतर जर तुमचं वर्गीय व्यंजन आला, म नंतर जर स्पर्श व्यंजने किंवा वर्गीय व्यंजने आले, म नंतर स्पर्श व्यंजन किंवा वर्गीय व्यंजन आलं, स्पर्श व्यंजन किंवा स्पर्श व्यंजनलाच वर्गीय व्यंजन असे सुद्धा म्हणतात, किंवा अवर्गीय व्यंजन आलं तर त्याचा काय जस्ट अनुसार येतो. स्पर्श व्यंजने किंवा अवर्गीय व्यंजने आल्यास, म नंतर स्पर्श व्यंजने किंवा अवर्गीय व्यंजने आल्यास त्याचा फक्त अनुस्वार आणि जशाच्या तसं स्पर्श व्यंजन येत असतो. आणि जशाच्या तसं स्पर्श व्यंजन येत असतो. तर आपण उदाहरण बघूया त्याचं. सपोज उदाहरण आहे फॉर एक्झाम्पल सम प्लस आरोप. सम प्लस आरोप. तर याचा शब्द कसा तयार होईल? म प्लस आ. तर हे झालं आपलं. इथं काय हे आलेलं आहे. इथं काय आलेलं आहे? स्वर आलेला आहे. तर स्वरचं डिरेक्टली थोडं वेगळं आहे त्याचं टाईप, ते पण मी सांगते स्वर आल्यास काय होईल. तर इथं सपोज आपण दुसरं उदाहरण घेऊ. सम प्लस पर्क असा शब्द आहे. तर आता आपण याचं इथं बघितलं हा म आलेला आहे आणि त्याच्यानंतर हा प आलेला आहे. तर याचं कसा बदल होईल तो आपण बघूया. मी बोलली की कसा सपोज इथं हा स येईल, त्याच्यावरती काय येईल? अनुस्वार येईल. या म मुळे म मुळे काय येईल? अनुस्वार येईल. संपर्क असा शब्द नवीन तयार होईल. काय करायचे तुम्हाला? फक्त अनुसार ठेवायचा आहे. तर आता आपण अजून उदाहरण बघूया, त्याच्याने तुम्हाला खूप चांगली क्लिअर आयडिया येईल. सम प्लस त आला तर कसा शब्द तयार होईल? खूप इझिएस्ट आहे. संत असा हा नवीन शब्द तयार होईल. त्याच्यानंतर जर सम प्लस योग आला तर कसा संयोग शब्द तयार होईल. सम प्लस शय आला तर संशय तयार होईल. सम प्लस सार आला म्हणजे संसार तयार होईल. अशी हे म ची व्यंजन संधी. म ची व्यंजन संधी खूप इझिएस्ट आहे. आता आपण पुढची व्यंजन संधी बघू, ती म्हणजे न ची व्यंजन संधी. न ची व्यंजन संधीमध्ये तर जर सपोज न नंतर कुठलंही व्यंजन आलं, न नंतर कोणतीही व्यंजन आल्यास त्याचा नचा काय होतो? लोप होतो. न नंतर कुठलेही व्यंजन आल्यास नचा लोप होतो आणि जशाच्या तसा ते व्यंजन शब्द येत असतो. न हा लोप पावतो आणि बाकी जशाच्या तसं येतं. नचा लोप पावतो आणि पहिलं उदाहरण हे आपला शब्द आहे राजन प्लस कुमार. आता काय आहे? राजन प्लस कुमार. तर नचा लोप होतो आणि बाकी जशाच्या तसं येतं. तर कसा शब्द तयार होईल? राजकुमार. नवीन शब्द तयार होणारा कसा येईल? राजकुमार. नचा लोप होणे आणि बाकीचे शब्द जशाच्या तसे येणे. त्याच्यानंतर अजून आत्मस प्लस प्रशंसा. आत्मन प्लस प्रशंसा. आता ह्या शब्दामध्ये कसं होईल? हा नचा लोप होईल आणि जशाच्या तसं शब्द आपण लिहू. म्हणजेच काय होईल? आत्मप्रशंसा. अशी ही कुठली संधी आहे?
न ची संधी आहे. न च्या संधीमध्ये काय आहे, जस्ट न चा लोप होतो आणि जशाच्या तसं बाकीचा शब्द जशाच्या तसा येतो. एवढी ही खूप सोपी संधी आहे न ची व्यंजन संधी. आता त्याच्यानंतर आपण बघूया पुढची व्यंजन संधी, ती म्हणजे छ ची व्यंजन संधी. छ च्या व्यंजन संधीमध्ये काय होतं, छ च्या व्यंजन संधीचं आपण पहिले स्वरूप समजून घेऊया की छ ची व्यंजन संधी केव्हा येते और कशी येते. छ ची व्यंजन संधीमध्ये काय प्रकार आहे, तर स्वर प्लस, छ ची व्यंजन संधी कशी येते, स्वर प्लस छ असं येतं. स्वर प्लस छ आणि त्याचं जे होणार राहतं ते कसं होतं, छ अशा प्रकारे त्याचा बदल होतो. सपोज तुमचा हा पहिलं एक्झाम्पल आहे इशू प्लस छाया. इशू प्लस छाया. तर आता याच्यात बदल कसा होईल, इथं आलेला आहे तुमचा उ आणि इथं आलेला आहे आ छा. तर आपल्याला फक्त ई जशाचा तसा येईल, शू पण हा पण जशाच्या तसा येईल. इथं काय होईल, छ च्या जागेवर काय येईल, छा येईल. छ च्या जागेवर काय येईल, छा. इशू छा आणि बाकीचं वर्ड जशाच्या तसं येईल, इशू छाया असा नवीन शब्द तयार होईल. आता पुढचं एक्झाम्पल आहे, सपोज आता दुसरं एक्झाम्पल जर घेतलं आपण, स्व प्लस छंद. आता हा शब्द तयार करायचा आहे. तर नवीन शब्द कसा तयार होईल, स्व जशाच्या तसं येईल. इथं छ च्या जागेवर काय येईल, हा छ, त्याच्यावर अनुस्वार येईल आणि हा स्वच्छंद असा हा नवीन शब्द तयार होईल. जिथं हा स्वर नंतर छ आला तर त्याचा छ होतो, च प्लस छ असा हा बदल होतो. च प्लस छ असा हा बदल होतो, हे लक्षात ठेवा छ ची संधी आल्यानंतर. बाकी जशाच्या तसं राहतं. त्याच्यानंतर त ची व्यंजन संधी आपण बघूया. त च्या व्यंजन संधीमध्ये थोडं लक्षात ठेवावं लागेल. त च्या व्यंजन संधीनंतर जर त च्या व्यंजन संधीनंतर जर च आला, त्याच्या व्यंजन संधीनंतर जर च आला तर त्याचं काय होतं, च असं होतं. त्याच्या व्यंजन संधीनंतर काय आला, च असं त्याचं च असं होतं. आणि त नंतर जर छ आला, छ आला तर याचा बदल पहिले च होतो, त्याच्या जागेवर च येतो. इथं छ असतो म्हणून हा काय होऊन जातो, छ होऊन जातो. त्याच्यानंतर दुसरा अजून हे, त नंतर जर ज आला तर आपण पहिलेच बघितलंय याचं काय होईल, ज होईल आणि हा ज जशाच्या तसा होईल म्हणून त्याचा शब्द काय, ज असा जोडाक्षर शब्द तयार होईल. त नंतर हा झ जपल्याचा आला तर काय होईल, हा ज जशाच्या तसा येईल, त्याच्यानंतर हा झ येईल आणि त्याचा हा शब्द असा तयार होईल. असे हे जोडाक्षरे तयार होतात. त्याच्यानंतर आम्ही अजून जे डिटेल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कळून जाईल. आता आपण काही उदाहरणं घेऊया. तच्या व्यंजन संधीवरती आपण काही उदाहरणं बघूया. तर सपोज सत प्लस चरित्र शब्द आला, सत प्लस चरित्र. तर याच्यात बदल कसा होईल, तच्या जागेवर काय येतो आपला, च येतो आणि च नंतर च आहे म्हणजे हा जोडाक्षर तयार होईल. तर शब्द कसा होईल, स, बदल होणारा शब्द आपण वेगळ्या याच्याने लिहू, च, हा च हा बदल झालेला आहे आणि बाकीचं जशाच्या तसं चरित्र असा शब्द नवीन तयार होईल, सच्चरित्र हा असा शब्द असेल. त्याच्यानंतर अजून दुसरं उदाहरण हे सत प्लस जन, हे खूपदा येतं, सत प्लस जन. तर याचं कसं तयार होईल, जशाच्या तसा हा स येईल, त्याच्यानंतर त नंतर ज आलाय म्हणजे हा काय होईल, ज होईल. ज हा याच्यामुळे बदल झाला. त्याच्यानंतर आपला ज हा जशाचा तसा ॲज इट इज जन, सज्जन असा हा नवीन शब्द तयार होईल. सत प्लस जन कसा शब्द तयार झाला, सज्जन. त्याच्यानंतर अजून जर तिसरं बघितलं आपण, सत प्लस तत् प्लस टीका आलं, तत् प्लस टीका आला. त नंतर जर ट आला तर त्याच्यामध्ये बदल कसा होतो, त नंतर ट आला तर टच होतो. इथं कसं त नंतर ज आला तर आपण ज घेतलं, त नंतर च आला तर आपण च घेतलं, तर तसाच हा त नंतर ट आल्यास हा ट होतो. तर कसा शब्द तयार होईल, तट्टिका, तट्टिका असा हा नवीन शब्द तयार होईल, तट्टिका, तट्टिका. आता आपण पुढची व्यंजन संधी बघू, ती म्हणजे र ची व्यंजन संधी. र च्या व्यंजन संधीमध्ये र च्या व्यंजन संधीचं स्वरूप कसं असतं ते जाणून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती काही उदाहरणं बघूया. र च्या व्यंजन संधीमध्ये कसं असेल, र नंतर जर मृदू व्यंजन असेल तर ते र कायमस्वरूपी असतो. र नंतर जर मृदू व्यंजन असेल, र नंतर जर मृदू व्यंजन आल्यास, कुठलं व्यंजन, मृदू, जे पण आपले 21 मृदू व्यंजन आहेत
त्यांच्यापैकी आल्यास हा र कसा कायमस्वरूपी असतो, र हा कायम राहतो. तर त्याच्या काही आपण उदाहरणं बघूया. आता सपोज चतुर प्लस वर्ण, चतुर प्लस वर्ण हा शब्द आला. वर्ण हा व हा मृदू व्यंजन आहे. तर मग र प्लस व हा कसा राहील, कायमस्वरूपी राहील. तर कसा बदल होईल, नवीन शब्द लिहू. चतू जशाच्या तसा येईल, आपल्याला हा र पण तसाच ठेवायचा आहे. तर मग इथं रफार होऊन जाईल. हा र आधी आल्यास त्याचा रफार होतो, सो वर्ण असा नवीन शब्द तयार होईल, चतुवर्ण. बदल झालेला कुठं आहे, इथं हा बदल झालेला आहे. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण बघूया. चतुर प्लस वेद आलं. इथं चतुर प्लस मास घेऊया. चतुर प्लस मास, चतुर प्लस मास. तर हा कायम असतो, आपण बघितलं तर कसं होईल, चतू जशाच्या तसा येईल आणि व्यंजनापूर्वीचा र आल्यास त्याचा रफार होतो, तो काय होईल, चतुर्मास असा हा शब्द तयार होईल. रच्या पुढे म आल्यास त्याला असा रफार जातो, असा रफार, म्हणून चतुर्मास हा शब्द न येऊन तयार झाला. आपण काय बघितलं, र नंतर मृदू व्यंजन आले, पण र नंतर स्वर पण येऊ शकतो. र नंतर जर स्वर आला तो काय, हा दुसरा नेम आहे. र नंतर जर स्वर आल्यास तो आपण त्याच्यामध्ये मिसळतो. र नंतर जर स्वर आल्यास आपण त्याला र हा स्वरमध्ये मिसळतो, हा र स्वरमध्ये मिसळतो, स्वरमध्ये मिसळतो. त्याचं काय उदाहरण, तर सपोज तुमचा शब्द आहे चतुर प्लस अस्त्र, असा हा शब्द आहे, चतुर प्लस अस्त्र. तर तुम्हाला काय करायचं, इथं काय आला, आपला स्वर आला, तर हा काय जस्ट त्याच्यामध्ये काय करेल, मिसळेल. मग कसा शब्द तयार होईल, नवीन शब्द होणारा तयार कसा होईल, चतुर्शस्त्र. चतुर हा त्याच्यात मिसळेल, म्हणजे हा जो आपला पाय मोडलेला हा निघून जाईल, कारण त्याला अचं प्राप्त होईल, आणि हा चतुर्स्त्र असा हा नवीन शब्द तयार होईल. त्याच्यात हा मिसळतो. र नंतर जर मृदू व्यंजन आलं तर तो र कायमचा असतो, म्हणजे त्याचा रफार येतो, आणि र नंतर जर स्वर आला तर तो स्वरामध्ये मिसळतो आणि तो नवीन शब्द तयार करतो. ही र ची व्यंजन संधी होती. आणि आता आपण जे पण आपण या व्यंजन संधी बघितले होते, त्याचे प्रकार बघितले, त्याच्यात मी इथे शॉर्टमध्ये दिलेलं आहे. प्रथम व्यंजन संधीचं कसं आहे, तृतीय व्यंजनचं, सगळ्या संधींचं इथं शॉर्टमध्ये. तुम्हाला जर हव्या असल्यास तर तुम्ही इथं स्क्रीनशॉट घेऊ इच्छिता, आणि नाहीतर मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तिथं जाऊन तुम्ही ही PDF डाउनलोड करू शकता. तर इथं सगळं शॉर्टमध्ये की कशा प्रकारे बदल होतो. आपण बघितलं प्रथम व्यंजन संधीचं पण असंच आहे, कचटतपचा वर्ग घेतो आणि त्याच्यानंतर जसा तो कठोर व्यंजन असतो तसा घेतो. आणि जर कठोर वर्ण आणि मृदू वर्ण तृतीय व्यंजन संधीमध्ये आपण ग, ज, ड, द, ब चा घेतो, आणि त्याच्यानंतर जो पण वर्ण आलेला असेल तो तशाचा तसा ठेवतो. अनुनासिकेमध्ये काय करतो आपण, अनुनासिके प्लस आणि जो अनुनासिक आलेला होतो तो घेतो. हे पण तसं घेतलं आपण. म ची व्यंजन संधी बघितली आपण, न ची व्यंजन संधी बघितली, छ ची व्यंजन संधी बघितली, त ची व्यंजन संधी बघितली, आणि हे शॉर्टकट त्याचे तुम्ही हे स्क्रीनशॉट घेऊ शकतात आणि नंतरून लर्न करू शकतात. आता आपण थँक्यू फॉर युअर सपोर्ट, आणि आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये विसर्ग संधी हा प्रकार बघूया. त्याचे पण आपण प्रकार बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर युअर सपोर्ट. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.